मुख्यमंत्री गृहमंत्री बेशरम सारखी आरोपीचे पाठराखण करतात, ही मित्रांनो शर्मेची बाब आहे. महिला आयोगाच्या अध्यक्षाबद्दल बापून बऱ्याच जणांनी सांगितलंय. ही महिला अध्यक्ष बेशरमबाई, मी तिला बेशरमच म्हणेन, इतकी खालच्या दराबाई बोलती की तिला मी महिला ह्याची सुद्धा मित्रांनो लाज वाटत नाही. अशी बाई अजितदादा पवार साहेब, देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या आशीर्वादाने त्या महिला आयोगाचे अध्यक्ष झालेले. मित्रांनो, हे का त्या बाईला बोलत नाही? ही बाई मुद्दाम अशा मृत्यूच्या पावलेल्या व्यक्ती त्यांच्या जखमेवर मीठ उसळण्यासाठी ही बाई महिला आयोगाचे अध्यक्ष केलेले आहे काय, असं आम्हाला जनतेला वाटू लागलेलं. मित्रांनो, आज आपण मोजके जण असाल, पण मी तुमचा सर्व पराळीकरांचं येणाऱ्या या आंदोलनामध्ये मी तुमचं सर्व अभिनंदन करतो. कारण का या परळीमध्ये कोण चाललं, ह्यांच्या मोर्चामध्ये कोण चाललं श्रद्धांजली अर्पणाला बगल बच्चे ह्याची नोंद ठेवतात. त्याच्यामुळे परळीची जनता ही भयभीत आहे आणि आंदोलनामध्ये येऊ शकत नाही, ही वास्तव परिस्थिती. परंतु आपण जे निधीला छातीने या ठिकाणी आलेला आहात, एवढ्या जरी आंदोलनात सक्रिय प्रत्येक राहिलात तरी तुम्ही त्यांना काफीत. मित्रांनो, एवढं सुद्धा मी या ठिकाणी सांगू शकतो. मित्रांनो, श्रद्धांजलीचा कार्यक्रम आहे, 2 मिनिटच बोलायचा वेळ दिलेला आहे. संपाताई मुंडेंना जोपर्यंत न्याय मिळणार नाही, ही लढाई आपल्याला सर्वांनाच पुढे घेऊन जावं लागेल. आणि पुनश्च मी ताईला श्रद्धांजली अर्पण करतो आणि माझे 2 शब्द संपवतो.